आपल्यासोबत जोडलेत. वेलकम राजेश सर, मॅन फ्रॉम डोंबोली, आणि डोंबोलीवरून ते दाखल झालेत. एक महत्त्वाची स्पर्धा आपण घेऊन आलो. राजेश सर, तुमचं स्वागत आहे आणि एन्जॉय कराल तुम्ही ही स्पर्धा. इथे खेळलं कमी, जगलं जास्त जातं, एन्जॉय केली जाते. तुम्हाला वाटेल चाळकेवाडी गावची जत्रा आहे. होय, नवी मुंबईमधली क्रिकेटची यात्रा आहे ही. संपूर्ण चाळकेवाडी गाव या स्पर्धेसाठी एकवटलं जातं. पहा ना, क्रिकेटला एकत्र आणलं गावानं. संपूर्ण न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आणि श्री भैरवनाथ गणेश मंडळ यांची मेहनत आहे ही. खूप छान. आणि आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये वरचे घोटील गावातून आपण पाहिलं तर जन्मलेला, ज्यानं क्रिकेटमध्ये ॲज अ गुणलेखक म्हणून नाव कमवलं. पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक ऑफिशियल गुणलेखक अर्थातच निखिल पवार सर आमच्यासोबत जोडले गेले. वेलकम निखिल सर. आणि भरपूर नितीन पवार सर आमच्यासोबत जोडले गेलेत. वेलकम सर, आपलं मनापासून एक स्वागत. आणि चेंडू मैदानामध्ये पोहोचवणार आहोत. अंपायर विनंती करेल आपण बॉल्स मैदानामध्ये पोहोचवायचे. चेंडू अंपायर्सकडे पोहोचवा. मी तर बोलेल अख्खा बॉक्स आपण मैदानामध्ये पाठवून द्या. आज या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अर्थातच ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केलं गेलं ते भैरवनाथ गणेश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, आणि ज्यांच्या खांद्यावरती संपूर्ण भैरवनाथ गणेश मंडळ चाळकेवाडीची आपण पाहिले तर जबाबदारी आहे, असे अधनी धनाजी चाळके साहेब देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. वेलकम दादा, आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर अधनीय सन्माननीय सुनीलजी बाबासो चाळके साहेब देखील उपस्थित राहिलेत. अर्थातच हॉटेल मनपसंद, आणि हॉटेल मनपसंदचे ते ओनर आहेत. तुमच्या माहितीसाठी अर्थातच बिर्याणीचं माहेर घर म्हणून हॉटेल मनपसंदला ओळखलं जातं. तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव, नवी मुंबई घनसोलीकरांचा हट्ट, जिभेवरचा हट्ट ज्यांनी पुरवला ते हॉटेल मनपसंद. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय दानसो चाळके साहेब देखील आज उपस्थित राहिलेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. येस अंपायर, ग्रीन सिग्नल येईल आणि त्यानंतर होईल मॅचला सुरुवात. बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू या. आय नो थोडेसे कमी असतील तुमच्याकडे, मात्र एक्स्ट्रा खेळाडू आलात तर बरं होईल. लाईव्हला नावं आली तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, योग्य खेळाडूला देणं गरजेचं आहे. यासाठी विनंती करेल एक्स्ट्रा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये असला तर बरं होईल. येस वेट अंपायर, आम्ही कॉल देतो. 2च मिनिटं अंपायर, संपूर्ण सेट करून घेतो आणि लगेच कॉल देतोय. आदरणीय नानासो चाळके साहेब, वेलकम दादा, आपला आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. येस अंपायर, लेट्स प्ले द क्रिकेट. मॅचला करूया सुरुवात. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. अगदी आपण पाहिलं तर श्री भैरवनाथ देवाचं नाव घेऊन आई भराडी देवीच्या नावानं चांग भलं बोलत मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू मिड विकेटला, किती आरामामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. गरज होती का जनाबा? पहिली गेंद खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रनआउट होतोय. रात्रभर तुम्ही स्वप्न बघितलं असेल, मी मैदानात जाणार, मी आव करणार, मी त्याव करणार, मी 3 बॉल 3 सिक्सर मारणार, मी हे करणार ते करणार, आणि तुम्ही पहिला चेंडू व्हायला मैदानाच्या बाहेर येतात. तुम्ही कॅच आउट होणं, स्टंप आउट होणं, बोल्ड होणं ही गोष्ट वेगळी, मात्र एकदा जेव्हा खेळाडू रनआउट होतो, चुपताय मन को, आणि ती गोष्ट टोचते मनाला. रनआउट होणं कोणत्याही खेळाडूला परवडत नाही. महत्वाची विकेट. टॉस जिंकले नाहीये. टॉस एका बाजूने आपण पाहिलं तर तामजाई सिद्धनाथ फायटर मोरेवाडी टीमनं जिंकले. टॉस नशिबानं जिंकला जातो, मॅच मेहनतीनं जिंकावी लागते. विनायक आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आहे. मारुतीला नॉन स्ट्रायकिंग एंड वर पाहतायत. लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू उभा ठेवला होता. दुसऱ्या चेंडूवरती विकेट जाते. महेशनं कॅच पकडली आहे. सुरुवात थोडीशी बॅटिंग करणे टीम विचार करत असेल चुकला कुठे आहे. पहिली रनआउट आली, दुसरी विकेट लगेच आली. आणि आज सकाळीच घडलं की शर्टाचं पहिलं बटन चुकलं, दुसरं बटन पण चुकलं. आणि हे होतं, शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटनं चुकीची लागतात. अशा वेळी काय करायचं? पुन्हा नव्यानं सुरुवात करायची. तेच करावं लागेल. ही ट्रॉफी पहा, क्रिस्टल ट्रॉफी आहे, पारदर्शक ट्रॉफी आहे. चंद्रकांतजी चाळके साहेब यांचं व्यक्तिमत्व देखील पारदर्शक आहे, आणि तशी ट्रॉफी आहे पारदर्शक. क्रिस्टल ट्रॉफी एक धातू आहे, काचेसारखा क्रिस्टल, आणि त्या धातूपासून ही ट्रॉफी बनते. वजनदार असते पण घराला खूप शोभा येते या ट्रॉफीनं, असं म्हटलं जातं. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, कदाचित हॅट्रिक विकेटला यश भेटते की काय असं वाटलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला, पीछे देखो पीछे, अति घाई फेकला यावी. मात्र
आधी ॲडव्हर्टाईज लागायची, लालच हा लपलपो, लालच बुरी भला आहे, लालच करके किसका होता है भला, ती ॲडव्हर्टाईज आठवली. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 1 धावेवरती समाधान मानावं लागतं. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी रनआउटही झाला असता, मात्र बाल बाल बच गए. टीमची टोटल अगदी जैसे ते वैसे. फक्त 1 बोलू शकतो तू, ओनली 1 ऑन अ स्कोर कार्ड. हलक्या रन कट करण्याचा प्रयत्न, फटका केला, जास्त काही भेटणार नाहीये. डिक्लेअर मध्ये चेंडू अगदी जाऊन दिला. एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये जरूर येते. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. नितीन पवार बाजूला बसला की टेन्शन जरा कमी असतं. तो नंतर माहिती तो पुरवतो, कोणता खेळाडू कोणत्या गावचा आहे, कोणाचा रेकॉर्ड काय आहे, या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला धाव आली नाहीये, येत नाहीये. अवघड राहिले धाव शोधणं. ते सरकारी नोकरी शोधणं अवघड झाले, तसे इथे या मॅच मध्ये धावा शोधणं अवघड झालं. नाही भेटत. लग्नासाठी पोरगी तरी थोडी भेटते, ते अवघड झाल्यात या गोष्टी सध्या. 1 धाव शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, भेटत नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथेही चेंडू आपण पाहिलं तर अंपायर कदाचित सांगतील बॅट इन्व्हॉल्व नाहीये किरण. लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. पहिल्या ओव्हरचा ड्रामा संपला. ड्रामा होता पहिल्या ओव्हरमध्ये, कभी आप कभी हम, कभी खुशी कभी गम अशी राहिले पहिली ओव्हर थोडीशी. डिक्लेअर मध्ये लेग बाईज टीमची टोटल आपण पाहिली तर 3. मी फक्त 3 बोलू शकतो. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झालाय. फक्त 3 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. तुझी सुरुवात कशी होते आज व्यासपीठावरती? आमचे सन्माननीय आदरणीय पंचायत समिती सदस्य आदरणीय पाटण तालुका नितीनजी काळे साहेब आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचे निष्ठावंत, त्यांच्या विचारांचे पाईक आणि ज्या पद्धतीने संपूर्ण मालदनमध्ये, संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये त्यांचं कार्य राहिलं. मालदन प्रीमियर लीग त्यांनी पुरस्कृत केले आणि मालदन प्रीमियर लीग हा मालदनकरांचा आपण पाहतो की वर्ल्ड कप असतो. राहुलदादा पेंढारकर साहेब यांच्या स्वप्नातून ती स्पर्धा आली आणि त्यानंतर आपण पाहिले तर हळूहळू त्या स्पर्धेचं रूपांतर वर्ल्ड कपमध्ये होऊ लागलं. प्रेक्षणीय मॅचेस तिथे खेळू लागल्या. सर्कल मैदान आणि त्यामध्ये होणाऱ्या स्पर्धा. लॉफ केला मिड विकेटला डीप मध्ये चेंडू आपण पाहिलं तर कॅच पकडली जाते महेशच्या माध्यमातून. तू चल मैं आया. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर मारुती निवडुंगे आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग वरती, अर्थातच मोळावडेवाडीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून, चाकीवाडीचे आपण पाहिलं तर शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. जबाबदारी तशा त्याच्या खांद्यावरती आपण पाहिलं तर पक्षाच्या भरपूर आहेत, मात्र आज संघाची जबाबदारी खांद्यावरती येते. आणि जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते ती विचारत नाही तुझं वय किती आहे, खांदे मजबूत असणं गरजेचं असतं. या मॅचमध्ये मारुती मोळावडे यांना खांदे मजबूत आहेत दाखवावं लागेल. मारुती निवडुंगे यांना खांदे मजबूत आहे ते दाखवावं लागेल. आपण पाहिलं या मॅचमध्ये ज्या पद्धतीने जबाबदारी आली आहे त्यांच्याकडे. टीमची टोटल अगदी 3 या आकड्यावरती. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, थोडासा काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, चेंडू हवेमध्ये हेळकावे घेऊन गेला. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 2 चेंडूचा खेळ नुकताच झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन दाखल झालेत. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, फक्त ड्राईव्ह केलाय कव्हरला. हा लिटिल चॅम काय फिल्डिंग करतोय एफर्ट्स. हे पाटण तालुका आहे, इथे खेळाडू घडतात. पाटण तालुक्याच्या बऱ्याचशा खेळाडूंची पावलं मैदानामध्ये तुम्ही पाहतात. लहान वयामध्ये ते मैदानामध्ये येतात. अगदी आमचे स्कोरर नितीन पवार कॉलर टाईट करून सांगतोय भातचा आहे माझा, भातचा, आणि हा अभिमान आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये जाईल. 1 धाव सिंगल डिक्लेअर मध्ये जाते. मिस्टर मारुती निवडुंगे मैदानामध्ये बॅटिंग करतायत सध्या. आशेनं पाहत्या साहेब चषक 2026 स्पर्धा त्यांच्यासाठी मानाची आहे, स्पर्धा त्यांच्यासाठी सन्मानाची आहे. आदरणीय चंद्रकांतजी चायके साहेब यांचा बॅनर तुम्ही बागे पाहता आणि त्यांचा आशीर्वाद हा नेहमी त्यांच्या पाठीशी कायम राहतो. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं प्राइजही त्यांनी स्पॉन्सर केलं. एका बाजूला धनाजी चायके साहेब आणि आदरणीय मारुती निवडुंगे साहेब यांनी 3rd क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक डिक्लेअर जाते. संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. टीमची टोटल 6 या धावसंख्येवरती. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा. लो स्कोरिंग मॅच बघायला भेटू शकते का? ओ हो हो लॉफ्ट आहे, मागचा पाय वाकवला,
बसलाय मग चोपलाय आणि काय ती फटकेबाजी केली आहे. जणू कॅमेरा मॅनला सांगतायत तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. घुटना टेक और ये षटकार देख. काय फटका खेळून काढलाय. वेलकम सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. दादा वेलकम, सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय मारुती मोळावडे साहेब आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दगदगीच्या युगामध्ये वेळ नसतो नितीन दादा कोणाकडे. जे आपल्यासाठी वेळ काढतात ती आपली माणसं असतात. बिजी शेड्यूल मधून प्रत्येक जण वेळ काढतोय. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती. आदरणीय आणि सन्माननीय मारुती निवडुंगे साहेब यांच्या बॅटमधून षटकाराला नितीनजी काळे साहेब यांनी हात वर करून सांगितलं ते 500 रुपये षटकाराला. अब आएगा मजा. पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है. जेब में पैसा है तो पूछेंगे किरण भाई कैसा है आणि तो पैसा लावला जातोय. पैसा वसूल मॅच होईल आता. स्क्वेअर कॅट पॉइंट रिझनच्या डोक्यावरून दणदण करत चेंडू कार्पेटला गुदगुल्या करत निघून जातोय. येथील आणखीन 4 धावा. मॅचची कहाणी बदलली जाते. मारुती निवडुंगे सांगतात मी आहे ना, मैं रुकेगा तो मैं ठोकेगा, मैं नहीं झुकेगा. आणि हेच ते सांगतायत. सचिन दुसऱ्या बाजूला. मारुती निवडुंगे यांची बॅटिंग बघून सचिननेही रंग बदलला. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. शोबोला म्हणजे 16 धावा. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळाडू आहे, वेगानं जाईल. चेंडू गॅदर केला, एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. मारुती निवडुंगे सांगतात मी आहे. स्ट्रायकिंगला जबाबदारी घेतली त्यांनी मॅचची आणि संपूर्ण टीम त्यांच्याकडे आशेने पाहते. आदरणीय पंचायत समिती सदस्य पाटण तालुका नितीनजी काळे साहेब यांनी त्यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज लावलं. हाही लॉफ करण्याचा प्रयत्न. खाली बसलेत, बसून फटका पाहताय कसा जातोय, कशा पद्धतीने गेलाय आणि अखेरीस त्यांची महत्वाची विकेट. प्रयत्न चांगला राहिलाय त्यांचा. घुटना टेक षटकार देख त्या पद्धतीने त्यांची बॅटिंग करण्याचा प्रयत्न. येस वेलकम डीजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांचं सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मारुती निवडुंगे आऊट जरूर झाले, मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकाराला जे आदरणीय नितीनजी काळे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज होतं तेही जमा झालंय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल या डिक्लेअरनं 17 वरून 18 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. टॉससाठी कॅप्टन जे हनुमान मानेगाव आणि सहारा स्पोर्ट्स चाकेवाडी. लॉफ करण्याचा प्रयत्न. विकेट किपर आहे तर नॉन स्ट्रायकिंग सांगतायत. विकेट किपर आहेत जवळ, धाव घेतली जात नाहीये. राकेशला विकेट किपरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आरकेला लॉंगॉनला तुम्ही पाहताय. पवनला पाहताय लॉंगॉनला. महेश आहे. महेशने कॅचेस चांगल्या पकडले, फिल्डिंग चांगली दाखवली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप पेजला. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी जावं लागेल बॅटर हिट विकेट कदाचित. येस हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ मॅच. चौथ्या ओव्हर मध्ये जातोय. लॉफ केलाय, फटका चांगला खेळून काढलाय. डीप स्क्वेअर एक रिझनला आहेत खेळाडू, तिथे थोडंसं आपण पाहिलं तर चुकी होतीये. डोक्याच्या वरून निघून जातो या मॅचची कहाणी बदलणारा, मॅच मध्ये आत्मविश्वास आणणारा हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका मिस्टर निलेश यांच्या बॅट मधून हा येतोय महेशच्या विरोधामध्ये.
आई लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू आहेत जरूर. यावेळी देखील प्रयत्न चांगला राहिला. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते. अगदी डायरेक्ट हिट यावी मात्र जरूर लागतोय. जावं लागेल फलंदाजाला माघारी. टीम आतापर्यंत आपण पाहिले तर 5 धक्केच संघाला भेटलेत. यातून सावरावं लागेल थोडंसं. या कठीण परिस्थितीतून पुढे यावं लागेल. आज आमचे फोटोग्राफर अर्थातच सतीश मोरे सर चिखलेवाडी वरून बिलॉंग करतात, त्यांचंही स्वागत करतो. हल्ली बरेच बिझी स्केड्यूल त्यांचं आहे. बऱ्याच कार्यक्रमांना त्यांना जर फोटो व्हिडिओ एडिटर फोटोग्राफर म्हणून आपण पाहत असतो. अर्जुन दाखल झालेत. टीमसाठी एक महत्वाची इनिंग खेळावी लागेल, कारण की जेमतेम जास्त नाही तर मी म्हणेल की चेंडू आपण पाहिले तर 4 राहिलेले शेवटचे. या 4 चेंडूमध्ये काहीतरी 20-25 धावा तरी गोळा कराव्या लागतील. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आला नाहीये. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर महत्वाच्या सन्मान सत्काराकडे आपण वळणार आहोत. टॉससाठी कॅप्टन या आपण व्यासपीठावरती टॉस करूयात. वेलकम कॅप्टन. सोडून दिलाय चेंडू. विकेट किपर आपण पाहिले तर अडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॅट्समन स्वतःहून चेंडू धावा येऊ देत, कशाही येऊ देत. धावांची भरपूर गरज आहे आणि हेच चायकेवाडी टीम कडून म्हटलं जात आहे. तामजाई टायगर्स या नावानं चायकेवाडी टीम नेहमी खेळताना तुम्ही पाहिले. पुढे खेळण्याचा प्रयत्न लॉफ केला जातोय. डीप स्क्वेअर एक रिझनला खेळाडूच्या डोक्यावरून निघून जातोय. या मॅचच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी देणारा चौकार. आमच्यासाठी बॅटिंग दे, बॉलिंग दे भाऊ, खेळायला तरी घे. क्रिकेटचे दिवस आहे, आम्ही क्रिकेट वेडे आहोत. लॉफ केला मिड विकेटला आहे खेळाडू. अप्रतिम कॅच पकडली जातीये. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, आप शेर हम बब्बर शेर. असाच खेळ बघायला भेटतोय. कभी आप कभी हम. व्हॉट अ कॅच. आणि सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी दोन्ही कॅप्टन्स आपण या. लॉंगॉनला खेळाडू आहे. चेंडू गॅदर करतात. यावेळी देखील आपण पाहिलं तर जावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या थांबली, ब्रेक लागला 32 या धावसंख्येवरती आणि अगदी 33 धावेचा वाण ठेवलाय. अर्थातच सिद्धनाथ फायटर मोरेवाडी या टीम समोर 33 रन्स टू विन. जाऊयात आपण महत्वाच्या सन्मानाकडे. काही महत्वाचे सन्मान आपण करणार आहोत. कॅप्टन या आपण. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान करणार आहोत. दादा व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचे आपण सन्मान करणार आहोत. अतिथी देव भव. अर्थातच या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांच्या विचारांवरती आणि त्यांच्या विचारांचे पाईक अर्थातच मालधन गावाचे आणबान शान आणि त्यांच्या माध्यमातून मालधन प्रीमियर लीग पुरस्कृत केली गेली असे पंचायत समिती सदस्य पाटण तालुका आदरणीय सन्माननीय नितीनजी काळे साहेब यांचा सन्मान या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अर्थातच घराघरामध्ये शिवसेना पोहोचवली, भगवा घराघरामध्ये पोहोचवला. नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचं पाटण तालुक्यामध्ये अगदी शिवसेनेची जबाबदारी ज्या निष्ठावंत खांद्यावरती आहे ते आमचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य पाटण तालुका नितीनजी काळे साहेब यांचा सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिला. सोहळ्याची व्यासपीठाची शोभा आपण वाढवलीत. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय
आदरणीय मारुती मोळावडे साहेब ते देखील दादा उपस्थित आहेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच आदरणीय मारुती मोळावडे साहेब. आणि बिझी शेड्यूलमधून वेळ आपण काढलात, दगदगीच्या युगामध्ये वेळ काढलात, आपल्या माणसासाठी वेळ काढलात, यासाठी आपलं आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय राहुलदादा पेंढारकर साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय शशीभाऊ जाधव साहेब अर्थातच उपमुख्यमंत्री साहेब यांचे सुय्य सहाय्यक अधिकारी आणि त्यांच्यासोबत सातत्याने उभे राहणारे आदरणीय राहुलदादा पेंढारकर साहेब यांचाही सन्मान केला जातोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित हॉटेल मनपसंद म्हणजे बिर्याणीचं माहेरघर, तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव ज्यांनी पुरवली नवी मुंबई घनसोलीला, ते हॉटेल मनपसंदचे ओनर सर्वेसर्वा सुनीलजी चाळके साहेब यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. या आदरणीय हॉटेल मनपसंद सर्वेसर्वा सुनीलजी चाळके साहेब यांचाही सन्मान घेतोय. आदरणीय सोन्या बापू साहेब देखील आज उपस्थित आहेत. अर्थातच दोस्ती दुनियातला राजा माणूस आणि आदरणीय राहुलदादा पेंढारकर साहेब यांच्यासोबत सातत्याने सावलीप्रमाणे असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय सोन्या बापू साहेब यांचाही आम्ही सन्मान करतोय. थँक्यू सो मच दादा, आपणही उपस्थित राहिलात. त्याचबरोबर मी विनंती करेल, काही सन्मान आणखीन आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी विठ्ठल चाळके सर, त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू इच्छितोय. सन्माननीय सुनीलजी विठ्ठल चाळके सर यांचा हा सन्मान इथे केला जातोय. खूप महत्वाचं स्पॉन्सरशिप दादांची राहते, सहकार्य दादांचं राहत, आणि दादा तुमच्यासारखे आशीर्वादाचे हात असतात म्हणून स्वप्न आम्ही मोठे बघतो. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय नितीनजी गाये साहेब 2 शब्द अर्थातच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. हॅलो साहेब चषक 2026 आदरणीय उपजिल्हा प्रमुख माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. चाळके साहेबांचा संपूर्ण मित्रपरिवार आणि नवी मुंबईतील सर्व पाटणवासीय यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. तर या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना पण शुभेच्छा. आणि माननीय चाळके साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवशी दिलेलेच आहेत. पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं प्रेम आमच्यावरती असंच राहावं ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद सर्व पाटण तालुक्यातील खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने राहिला. आणि अगदी मॅचच्या दिशेनं आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय सुनीलजी बाबासो चाळके साहेब देखील आज या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण मैदान स्पॉन्सर त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. विनंती करेल त्यांचा पण सन्मान करणार आहोत, कारण की दादा आपण पाहिलं तर त्यांचाही सन्मान आपण केला गेला. आणि दादा थँक्यू सो मच. उद्याच्या दिवसामध्ये बिझी शेड्यूलमध्ये आपण उपस्थित राहणार नाही, मात्र आज आपण उपस्थित राहिलात यासाठी आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर काही ठराविक सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय दीपकजी मोंडे साहेब यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. आदरणीय दीपकजी मोंडे साहेब, आपण उपस्थित राहिलात, आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अतिथी देवो भव, आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं ही परंपरा महाराष्ट्राची, आणि तीच परंपरा आम्ही इथे पूर्ण करत आहोत. त्याचबरोबर आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर विकासजी मुंडे साहेब देखील उपस्थित राहिलेत. दादा आपणही या, आपलंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व असतात, यासाठी स्पर्धा यशस्वी होत असते. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्माननीय सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. काही क्षणामध्ये आम्ही मॅचच्या दिशेनं जाणार आहोत, मात्र काही थोडके सन्मान जे आपण पाहिलं तर या
व्यासपीठावरती केले गेले ते आमचे संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्व या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची आहे. अर्थातच चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेब चषक आदरणीय सुहासजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेल आदरणीय सुहासजी पवार साहेब यांचाही सन्मान करतोय. आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्यासोबत सातत्याने असणारे संपूर्ण आपण पाहिले तर निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत मित्रप्रेम आणि आपण पाहिले तर कोपरखेने शाखेचे आपण पाहिले तर व्यवस्थापकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. खूप खूप धन्यवाद दादा, आपणही उपस्थित राहिलात, स्पर्धेची खूप छान शोभा वाढवलीत. मी विनंती करेल जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जास्त वेळ घेणार नाही आहे. डोंबिवली विभागातून दाखल झालेले राजेश सरांचा आवाज सेकंड इनिंगची कहाणीमध्ये ऐकूयात. धन्यवाद किरण सर. आपण पाहतोय निस्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा सामना चालू आहे. सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी वर्सेस तामजाई टायगर्स चाळकेवाडी आणि पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आता षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा पाठलाग करताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माझे साथी स्कोरर अर्थातच नितीन पवार सर आम्हाला या ठिकाणी गुणलेखनात आज आपल्याला मदत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नेहमीच त्यांचं पाटण तालुक्यासाठी असलेलं क्रिकेटवरचं प्रेम या स्पर्धेदरम्यान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या 9 धावफलकावरती लागली आहे आणि विचार केला सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाचा तर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच तामजाई टायगर्स चाळकेवाडी संघाने 32 धावा जमा केल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांचे 2 विकेट गारद केले होते, परंतु आता मात्र चांगली समाधानकारक आदरणीय सन्माननीय राहुल दादा पेंढारकर साहेब, सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब, मी विनंती करेल आपणही जॉईन व्हा दादा प्लीज. आदरणीय सन्माननीय मारुती मोळावडे साहेब प्लीज. एक महत्त्वाचा टॉस आपल्या शुभहस्ते आम्ही घेणार आहोत. एका बाजूला टीम आपण पाहिले तर जय हनुमान माने गाव टीम, सहारा स्पोर्ट चाळकेवाडी टीम, दोन्ही टीम सकाळी उपस्थित राहिलेत. येस दादा या. महत्वाचा टॉस आपण करूयात. कॉल कोण घेणार आहे? देऊयात चाळकेवाडी टीमला कॉल. हेड सीट कॉल. इट्स अ हेड. टॉस जिंकलाय सहारा स्पोर्ट चाळकेवाडी. महत्वाचा निर्णय. बॉलिंग. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही आहे दादा. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद आणि साहेबांचं प्रेम सगळ्यांवरती राहिले. आपण उद्याच्या दिवसामध्ये जरूर उपस्थित राहणार आहात, तेव्हा आपण चर्चा करूयात. थँक्यू सो मच. आदरणीय राहुल दादा पेंढारकर साहेब आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जातो. धन्यवाद सर. तर आपण मैदानावरती पाहतोय तेजस आणि पवन ही सलामीची जोडगोळी आपण मैदानात पाहिली होती. तदनंतर आता मात्र पवनला माघारी परतावं लागते. म्हणजे दुसरं षटक चालू असताना दुसऱ्या चेंडूवरती लक्ष्मणने यश मिळवताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि विनायकच्या पहिल्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केला होता. तो अर्थातच तेजस या फलंदाजाने 4 धावांचा फटका पाहिला होता. तदनंतर 2दा संधी उपलब्ध झाली होती जेलबाद करण्याची, परंतु ती मात्र संधीचं सोनं करू शकले नव्हते ते क्षेत्ररक्षक. आणि तदनंतर मात्र एक गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते तामजाई टायगर्स सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाची. दरम्यान दुसरं षटक चालू असताना या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण मान्यवरांची मांदियाळी पाहिली होती. प्रत्येक मान्यवर आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिला होता आणि हेच क्रिकेटवरचं प्रेम, आपल्या गावाप्रतीचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. वळी या मैदानावरती एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते आणि एका धावेनेशी संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 11 अशी धावसंख्या म्हणजेच नेल्सन फिगर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली समाधानकारक आतापर्यंत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ते 33 धावांचा पाठलाग करताना सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाची. दरम्यान गोलंदाज लक्ष्मणाचा हा पुढचा चेंडू. तरी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी माननीय श्री सागर म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होते. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवल्यात, यासाठी मी आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
दरम्यान संघाची धावसंख्या 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू लक्ष्मण्याचा, यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे मात्र शतरक्षक ला प्रेक्षक म्हणून पाहावं लागेल. चेंडू जातोय सीमारेषा पार, खणखणीत षटकार. या 6 धावा करण्याची 18 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. माफक असं लक्ष आहे, परंतु गोलंदाजाच्या किमयावरती या सामन्याचा विजय निश्चित केला जाईल. कोणता संघ विजय आपल्या बाजूने झुकेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी पुन्हा एकदा खोदून मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू बराच काळ हवेत. यावेळी चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, षटकार. डीजे तर सलग 2 षटकाराने महेशने मात्र सामन्याचं चित्र बदलून टाकलंय. आता मात्र 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. नाममात्र जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल ती सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाला. हा सामना जिंकण्यासाठी पहिला उद्घाटक सामना आपण अनुभवतोय. अर्थातच साहेब चषक 2026 हा थरार आपण अनुभवतोय. अर्थातच जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर कव्हर केली जाते. पुढचा चेंडू गोलंदाज मनोज, यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला मोठा फटका, इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार, डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव या ठिकाणी गणली जाते. फटका मोठा होता, परंतु इथे मात्र मैदानाचे काही नियम अटी, अर्थातच डिक्लेअर झोन या ठिकाणी असल्यामुळे एकच धाव गणली जाते. एका धावेनेशी संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. संघाचं पावशतक धावफलकावरती लागलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक गडी तंबूत जरी परतला असला तरी मात्र महेश या फलंदाजाने आपली बाजू सांभाळलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघ. यावेळी हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही धाव इथे गणली जाणार नाहीये, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती मनोज नावाचा हा गोलंदाज. स्ट्राईकला आपण तर नक्कीच या मैदानावरती पाटण तालुक्याची ज्यांची अजिंक्य त्यांची ख्याती असते तेच अर्थातच अथर्व यादव यांचे इथे आगमन झाले. हार्दिक स्वागत असेल आणि येणाऱ्या सामन्यांसाठी सुद्धा आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. 31 ही धावसंख्या धावफलकावरती. फक्त 2 धावांची गरज असेल म्हणजे सामन्याचा विजय नक्कीच सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना जय हनुमान मानेगाव वर्सेस सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि या ठिकाणी पहिल्या उद्घाटन सामन्यात सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघ आपला विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. हार्दिक अभिनंदन असेल आणि हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल ते तामजाई टायगर्स चाळकेवाडी संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच तेजस. ऑब्विसली राजेश सर 10 बॉल 22 रन